आज त्याविषयी थोडीशी माहिती तुम्हाला सांगणार आहे. ही केवळ संवादाचं साधन नाही आहे. आपल्याला माहिती आहे मराठी फक्त बोलण्यासाठीच नाही, तर मराठी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचे एक जिवंत प्रतीक आहे. तिच्या शब्दात इतिहासाचा ठेवा आहे, तिच्या गप्पात मातीचा सुगंध आहे आणि तिच्या अभिव्यक्तीत अस्मितेचा अभिमान आहे. 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषेच्या गौरवासाठी आपण साजरा करत असतो. हा दिवस म्हणजे आपल्या मातृभाषेच्या जिवंत उत्सवाचं एक प्रतीक आहे. तिच्या अमृत मधुर स्वरांचा साज आहे आणि तिच्या साहित्य स्पंदेचे वंदन करण्याचा सोहळा. मराठी राज्यभाषा दिवस हा वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करत असतो. वि.वा. शिरवाडकर यांचं नाव कुसुमाग्रज, मराठी साहित्यामध्ये त्यांना कुसुमाग्रज या नावानं ओळखलं जाते आणि तसेच त्यांनी मराठी साहित्यामध्ये सुद्धा कुसुमाग्रज या नावानंच लेखन केलेलं आहे. त्यांच्या लेखणीने मराठी साहित्याच्या विश्वात अमूल्य योगदान दिले आहे. कवी, नाटककार, कादंबरीकार आणि एक महान विचारवंत म्हणून कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेमध्ये साहित्य समृद्ध केले आहे. वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस आपण 27 फेब्रुवारी हा मराठी राज्यभाषा दिवस म्हणून दरवर्षी साजरा करत असतो. कुसुमाग्रज हे केवळ एक लेखक नव्हते, तर ते मराठी मनाला चेतवणारे एक महान असे विचारवंत होते. त्यांच्या लेखणीने महाराष्ट्रातील साहित्य, नाटक आणि सामाजिक जाणीव समृद्ध केली होती. नटसम्राट सारख्या अजरामर नाटकांपासून ते विशाखापर्यंतच्या हृदयस्पर्शी काव्यसंग्रहापर्यंत जाऊन पोहोचले होते आणि हाच त्यांचा जो एक साहित्याचा ठेवा आहे तो मराठी संस्कृतीचाच एक गंध आहे. अशा या महान कवीला किंवा साहित्यिकाला माझे कोटी कोटी प्रणाम. त्यांच्या स्मृतीला वंदन. मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नाही, तर ती आपल्या अस्मितेचा एक अभिमान आहे. म्हणूनच कुसुमाग्रजांच्या काही ओळी आहेत. लाभले आम्हास भाग्य, लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, जाहलो खरंच धन्य, ऐकतो मराठी. अशा प्रकारे मराठी भाषेचा प्रवास अधिक काळापासून आजवर सतत समृद्ध होत गेला. संतांनी तिला भक्तीचा ओलावा दिला, वीरांनी तिला रणशूरतेचा आवेश दिला, कवींनी तिला काव्याचा साज चढविला आणि सामान्य माणसाने तिला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनविला. अशी ही मराठी तिला आपल्या काव्यातून, आपल्या कादंबरीतून फुलवणारे आणि सजवणारे कवी कुलगुरू वि.वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांना मानाचा मुजरा आणि त्यांचा हा वारसा सतत असाच फुलत राहो यासाठी एक अभिवादन त्यांच्या या मराठी कवितेसाठी.